चोपडा बाजार समितीत वाढती आवक पाहता शेतकऱ्यांना एकच विनंती करतो, मार्च एंडिंग असल्याकारणाने व्यापाऱ्यांचेही वरच्या व्यापाऱ्यांकडून पेमेंट यायला थोडीशी त्रासदायक होतो आहे। शेतकऱ्यांना एकच आव्हान करू इच्छितो, येणाऱ्या काळात 5 एप्रिल किंवा 10 एप्रिल नंतर जर आपण माल हळूहळू पद्धतीत चोपडा मार्केट कमिटीला आणला तर त्याला उच्चतम रेट मिळण्याचे चान्सेस आहेत। येणाऱ्या काळात V2 हरभऱ्यामध्ये आणि मेक्सिको हरभऱ्यामध्ये चांगल्या प्रतीचे रेट मिळतील। तसेच हरभरा पिकाची तर आवक जोमाने चालू आहे। येत्या काळात म्हणजे 2 ते 3 दिवसात गव्हाची आवक आणि मक्याची आवक वाढती असल्याकारणाने शेतकऱ्यांना एकच आव्हान करू इच्छितो की मक्यामध्ये ड्राय माल जर आला तर त्याचे उच्च प्रतीचे रेट मिळतील। तसेच चोपडा बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी आपण जे सुविधा केलेले आहेत, आपल्या चोपडा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार साहेबांच्या माध्यमातून चोपड्यात येणाऱ्या शेतकऱ्याला येताना चहा पाण्याची व्यवस्था आमची मार्केट कमिटी 2 सत्रामध्ये त्यांना करत असते। तसंच पुढचं आमचे जे विजन आहे, येणाऱ्या काळात आपण त्यांना नाश्त्या पाण्याची व्यवस्था तसंच शिवभोजनची व्यवस्था आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण चोपडा मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्यांसाठी करणार आहोत। चोपडा बाजार समितीमध्ये दादर गावरान जी दादर म्हणतो आपण, ती गावरान दादरला सुद्धा 3300 ते 3800 4000 रुपयापर्यंत उच्च प्रतीचे रेट चालू आहेत। गव्हाचे सुद्धा 2700 पासून तर 3000 पर्यंत चांगल्या क्वालिटीचे गहू आहे। मी शेतकऱ्यांना एकच कडकडीची विनंती करतो, तुम्ही जर तो गहू क्लीन करून पाठवला तर इथं जे आपण खाणारे म्हणतो 1-2 क्विंटलवाले जे म्हणतो तर 3000 ते 3200 रुपये क्विंटलपर्यंत असा गहू मोजला जातो। तसेच 14चे ते 16चे मावचरचे जर मक्याचे मावचर असलं तर त्याला 2100-2200 पर्यंत रेट आपल्या चोपडा मार्केट कमिटीला मिळत असतात। मग काही जे शेतकरी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जे लिलावाची जे वेळ आहे 11चा, तर तो 11 ऐवजी 10ला जर केला तर तेवढं शेतकऱ्यांना सोयीस्कर होईल। काय याच्यावर काय आपली प्रतिक्रिया? शेतकरी बांधवांची जी विनंती आहे ती एकदम योग्य आहे, पण व्यापाऱ्यांचे जे वरचे रेट असतात ते जनरली 11 वाजेला वरच्या मार्केटचे रेट खुलत असतात आणि आम्ही शेतकऱ्यांना एकच विनंती करू इच्छितो की 11 वाजेला जर लिलाव स्टार्ट झाले तर जर रेट खुलते राहिले तर आपल्या शेतकऱ्यांचे 50 रुपये 100 रुपये क्विंटलच्या मागे फरक पडत असतो। जर रेट खुलते प्लस निघाले तर तो फायदा आपल्या बेनिफिट आपल्या शेतकऱ्यालाच होत असतो। त्यामुळे मी शेतकऱ्यांच्या कळकळीची एकच विनंती करतो, आपण शेतात 4 महिने पिकाला थांबतो, बाजार समितीत जर आपण 4 घंटे 3 घंटे जर जास्त वेळ दिला तर आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे, त्याच्यात आपल्याला नुकसान होणार नाही। आणि आपण शेतकऱ्यांना थांबण्यासाठी एक सुसज्ज असं शेतकरी निवासही केलं आहे। शेतकऱ्यांची कुठेही आम्ही गैरसोय होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेत असतो।